नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीएन स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, चीफ मिनिस्टर्स ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्य 1960 साली स्वतंत्ररित्या स्थापन होऊन आता 2020 पर्यंतचा जो काही प्रवास आहे, महाराष्ट्राच्या प्रत्येक मुख्यमंत्र्याच्या कालखंडामध्ये कोणकोणती धोरणं, कोणकोणती कार्य राबवली गेली, कोणकोणते मुख्यमंत्री झाले, याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत. चला तर बघूया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होत. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद कोणत्या कालावधीत सांभाळले? 1 मे 1960 ते 19 नोव्हेंबर 1962 या कालावधीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी सांभाळले होते. 60 आणि 62 साधारणतः 2 वर्ष. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद केंद्रातील कोणत्या जबाबदारीच्या पदावर तत्कालीन वेळेची गरज म्हणून जावे लागले म्हणून सोडले? केंद्रामध्ये संरक्षण मंत्रीपद यशवंतराव चव्हाणांना दिल्यामुळे त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद जे होतं ते सोडावं लागलं आणि संरक्षण मंत्रिपदाचा प्रभार त्या काळामध्ये त्यांनी स्वीकारला होता. यशवंतराव चव्हाण यांच्या कारकिर्दीतील काही महत्त्वाचे निर्णय कोणते? कसेल त्याची जमीन हा कुळ कायदा हा एक महत्त्वाचा निर्णय यशवंतराव चव्हाणांच्या कारकिर्दीमधला आहे. त्यानंतर कोयना जलविद्युत प्रकल्पाची जी निर्मिती आहे ती त्यांच्या काळामध्ये झाली होती. त्यानंतर साहित्य संस्कृती मंडळाचा जन्म हा सुद्धा यशवंतराव चव्हाणांच्या कारकिर्दीमधला महत्त्वाचा निर्णय ठरलेला आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान झालं होतं? मारुतराव कन्नमवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांच्या नंतर झाले होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणारा पहिला विदर्भपुत्र कोण? यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर मारुतराव कन्नमवार यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला होता आणि ते विदर्भातले असल्यामुळे हा विदर्भातील पहिला मुख्यमंत्री म्हणून ओळखला जातो, मारुतराव कन्नमवार. मारुतराव कन्नमवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद कोणत्या कालावधीत सांभाळले? 20 नोव्हेंबर 1962 ते 24 नोव्हेंबर 1963 म्हणजे 1 वर्षापेक्षा थोडासा जास्त कालावधी असलेला हा कार्यकाळ आहे. मारुतराव कन्नमवार यांच्या कारकिर्दीतील काही महत्त्वाचे निर्णय. ओझरचा मिगचा जो कारखाना आहे, ओझर नाशिक या ठिकाणी हा कारखाना आहे. वरणगाव भंडारा आणि भद्रावती येथील संरक्षण साहित्य उत्पादनाचे जे काही कारखाने आहेत, डिफेन्स इंडस्ट्रीज जी आहे ती मारुतराव कन्नमवार यांच्या कारकिर्दीमधले हे निर्णय महत्त्वाचे ठरतात. पदावर असताना निधन पावलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? मारुतराव कन्नमवार. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणारा पहिला कोकणपुत्र कोण? परशुराम कृष्णाजी सावंत हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत कोकणातले. त्यानंतर बॅरिस्टर AR अंतुले हे नियमित मुख्यमंत्री म्हणून यांनी पदभार स्वीकारला. परशुराम कृष्णाजी सावंत हे सुद्धा कोकणपुत्र आहेत आणि बॅरिस्टर AR अंतुले हे सुद्धा कोकणपुत्र आहेत. तर पहिले आहेत परशुराम कृष्णाजी सावंत आणि दुसरे आहेत AR अंतुले. मारुतराव कन्नमवार यांच्या अकाली मृत्यूनंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान झालं? तर PK सावंत हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून रुजू झाले होते. PK सावंत यांनी किती काळ महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम सांभाळले?
तर 25 नोव्हेंबर 1963 ते 4 डिसेंबर 1963 10 दिवसाचा कालावधी पी.के. सावंत यांनी ॲज अ चीफ मिनिस्टर म्हणून काम महाराष्ट्राचं सांभाळलेलं आहे. मारोतराव कन्नमवार यांच्यानंतर महाराष्ट्राच्या नियमित मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान झालं? हे सुद्धा विदर्भपुत्र आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील वसंतराव नाईक म्हणून मारोतराव कन्नमवार यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते. मारोतराव कन्नमवार यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला होता? त्यांचा जन्म चंद्रपूर जिल्ह्यामध्ये झाला होता. वसंतराव नाईक यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला होता? तर वसंतराव नाईक यांचा जन्म झाला होता यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुसद नावाचा तालुका आहे, त्या तालुक्यामध्ये त्यांचा जन्म झाला होता. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक काळ विराजमान होणारे मुख्यमंत्री कोण? वसंतराव नाईक हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक काळ विराजमान झालेले मुख्यमंत्री आहेत. 4097 दिवस त्यांनी मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळलेला होता. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक वेळा विराजमान होणारे मुख्यमंत्री कोण? तर यामध्ये वसंतराव नाईक आहेत, वसंतदादा पाटील आहेत आणि शरदचंद्र पवार आहेत. ही जी पहिला जो फोटो आहे तो आहे वसंतराव नाईक यांचा, दुसरा फोटो आहे वसंतदादा पाटील आणि तिसरा फोटो आहे शरदचंद्र पवार. प्रत्येकी 3 वेळा यांनी मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळलेला आहे. एकापेक्षा जास्त वेळा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी राहिलेले व्यक्ती कोण? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील आणि शरदचंद्र पवार हे प्रत्येकी 3 वेळा मुख्यमंत्री राहिलेत. शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण हे प्रत्येकी 2 वेळा मुख्यमंत्री राहिलेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषविणारी महिला कोण? आतापर्यंत महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून एकाही महिलेने मुख्यमंत्री पद महाराष्ट्रामध्ये भूषवलेलं नाही, म्हणून आजवर एकही नाही. वसंतराव नाईक यांनी सलग 3 वेळा मुख्यमंत्रीपद सांभाळले, हे विधान चूक की बरोबर? तर हे विधान बरोबर आहे. असे करू शकलेले म्हणजे 3 वेळा पदभार सांभाळलेले एकमेव मुख्यमंत्री आहेत हे. अन्नधान्याच्या बाबतीत महाराष्ट्राला स्वयंपूर्ण करणारी हरित क्रांती यशस्वीपणे कोणत्या मुख्यमंत्र्याच्या कारकिर्दीमध्ये राबवली गेली? हरित क्रांती नाव आपण घेतलं की वसंतराव नाईक यांचं नाव समोर येतं. म्हणून महाराष्ट्राला स्वयंपूर्ण करणारी, धनधान्यामध्ये उत्पन्नाची वाढ करणारी अशी हरित क्रांती यशस्वीपणे वसंतराव नाईक यांच्या काळामध्ये झाली. जलसंधारणाची कामं, कृषी कामं त्यांच्या काळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये झाली, याची साक्ष आजही महाराष्ट्र आपल्याला देत आहे. पाणी अडवा पाणी जिरवा मोहिमेला प्रोत्साहन, आरे कॉलनीचा विकास, नव्या शेती तंत्रास चालना आणि रोजगार हमी योजनेचा शुभारंभ ह्या बाबी कोणत्या मुख्यमंत्र्याच्या यशस्वी कारकिर्दीशी संबंधित आहेत? तर वसंतराव नाईक यांनी पाणी अडवा पाणी जिरवा या मोहिमेला प्रोत्साहन देऊन ही योजना राबवली. आरे कॉलनीचा विकास केला आणि नव्या शेतीचं जे काही तंत्रज्ञान आहे तंत्रास चालना दिली. त्याचबरोबर रोजगार हमी योजनेचा शुभारंभ हा सुद्धा त्यांच्या कालखंडामध्ये झाला. वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद कोणत्या कालावधीत सांभाळले? 5 डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975. साधारण 12 वर्षाचा हा काळ आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणारा पहिला मराठवाड्याचा सुपुत्र कोण? शंकरराव चव्हाण हे मराठवाड्याचे सुपुत्र आहेत. पैठण तालुक्यामधील त्यांचा जन्म आहे. मारोतराव कन्नमवार यांच्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान झाले? मारोतराव कन्नमवार यांच्यानंतर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्रीपद म्हणून शंकरराव चव्हाण यांनी भूषविलेलं आहे.
जायकवाडी प्रकल्प, विष्णुपुरी उपसा जलसिंचन प्रकल्प, उजनी, इसापूर, पैनगंगा, अप्पर मांजरा प्रकल्प ह्या पाटबंधारे प्रकल्पाच्या उभारणीसाठी घेतलेला पुढाकार आणि कापूस एकाधिकार योजना, आदिवासी आश्रमशाळा, उर्दू अकादमीची स्थापना आणि गृहनिर्माण मंडळ आदी महत्त्वपूर्ण जी कामं आहेत तर ती कोणाच्या कारकिर्दीमध्ये गौरविल्या गेली? तर अर्थातच शंकरराव चव्हाण यांनी वरील सर्व जे काही मुद्दे आहेत जायकवाडी प्रकल्पापासून तर गृहनिर्माण मंडळापर्यंत हे सर्व शंकरराव चव्हाण यांच्या कारकिर्दीमध्ये झालेले निर्णय आहेत. शंकरराव चव्हाण यांचा जन्म कोठे झाला होता? पैठण तालुका, जिल्हा औरंगाबाद या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता. ते मराठवाड्याचे सुपुत्र होते. शंकरराव चव्हाण यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री पद वसंतराव नाईक यांच्यानंतर 1975 ते 1977 ह्या कालावधीत भूषविले. म्हणजे हा कालखंड आहे 2 वर्षाचा जवळपास. आणि त्यांची मुख्यमंत्री पदाची दुसरी कारकिर्दी आहे ती आहे 86 ते 88, हा सुद्धा 2 वर्षाचा आहे. ह्या कालखंडात कोण मुख्यमंत्री पदावरून राजीनामा देऊन पायउतार झाल्यावर त्यांची नेमणूक झाली होती? तर शंकरराव चव्हाण यांच्यानंतर मुख्यमंत्री पदाचा कारभार हा शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी भूषविलेला आहे. शंकरराव चव्हाण यांच्यानंतर 1977 साली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान झाले? वसंतदादा पाटील. यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील या 2 मुख्यमंत्र्यांचा जन्म हा पश्चिम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात झाला होता? यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांचा जन्म हा सांगली जिल्ह्यामध्ये झाला होता. तसं यशवंतराव चव्हाण यांचं जे गाव आहे सध्या हे सातारा जिल्ह्यामध्ये देवराष्ट्र नावाचं गाव आहे, या ठिकाणी झाला होता, परंतु तो सांगलीचा भाग म्हणून गणला जात होता. कांद्याला आधारभूत किंमत, फलोत्पादन विकास मंडळ, ग्रामीण रस्ते विकास प्रकल्प इत्यादी महत्त्वाच्या निर्णयाबरोबर सहकाराला चालना देण्याचं काम कोणत्या मुख्यमंत्र्यांनी केलं? वसंतदादा पाटील यांनी वरील कामे केलेली आहेत. वसंतदादा पाटील यांच्या पहिल्या 2 सलग मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीनंतर तिसऱ्यांदा ते मुख्यमंत्री 1983 ते 1985 ह्या काळात होते. तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान झालं त्यांच्यानंतर? तर शरदचंद्र पवार हे मुख्यमंत्री झाले. यांचा मूळचा तालुका आहे बारामती, जिल्हा पुणे. महाराष्ट्रातील पहिल्या गैर काँग्रेसी मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्री कोण होते? शरदचंद्र पवार. पुरोगामी लोकशाही आघाडी सरकार होतं. शरदचंद्र पवार यांनी पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद केव्हा सांभाळले? 1978 साली. महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून कोण होते? तर शरदचंद्र पवार. वयाच्या 38व्या वर्षी त्यांनी मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारलेला होता. शरदचंद्र पवार यांनी कोणकोणत्या कालावधीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविले? 18 जुलै 1978 ते 16 फेब्रुवारी 1980 हा एक कालावधी आहे. 25 जून 1988 ते 24 जून 1991 हा एक कालावधी आहे. आणि तिसऱ्यांदा 6 मार्च 1993 ते 13 मार्च 1995 म्हणजे असं 3 वेळा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आजवर राज्यात किती वेळा राष्ट्रपती राजवट लादली गेली? तर फक्त एकदा 17 फेब्रुवारी 1980 ते 8 जून 1980 ला लादली गेली होती. 1980च्या राष्ट्रपती राजवटीनंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण झाले? बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले. कोकणातील कोकणपुत्र म्हणून त्यांना ओळखलं जातं. बॅरिस्टर AR अंतुले यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला? तर रायगड जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला होता. नाशिक आणि अमरावती ह्या 2 विभागांची निर्मिती, मानखुर्द नवी मुंबई रेल्वे मार्गास मंजुरी, लातूर, जालना आणि सिंधुदुर्ग
ह्या नवीन 3 जिल्ह्यांची निर्मिती आणि कुलाबा जिल्ह्याचे रायगड असे नामकरण कोणत्या मुख्यमंत्र्याच्या कारकिर्दीत झालं होतं? बॅरिस्टर AR अंतुले हे मुख्यमंत्री असताना नाशिक आणि अमरावती डिव्हिजन यांची निर्मिती झाली. मानखुर्द नवी मुंबई रेल्वेचा मार्ग मंजुरी झाली. लातूर, जालना आणि सिंधुदुर्ग ह्या नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली आणि कुलाबा जो जिल्हा होता त्याचं नवीन नाव रायगड असं नामकरण झालं होतं. म्हणजेच रायगडचं जुनं नाव काय होतं? कुलाबा. बॅरिस्टर अंतुले यांच्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान झालं होतं? बॅरिस्टर बाबासाहेब भोसले. बॅरिस्टर बाबासाहेब भोसले यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला होता? सातारा जिल्ह्यात, म्हणजेच पश्चिम महाराष्ट्र. श्रमजीवी कुटुंबाश्रय योजना, मुलींना 10वी पर्यंत मोफत शिक्षण, अमरावती विद्यापीठाची स्थापना, गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती आणि औरंगाबाद खंडपीठाची सुरुवात आणि कोल्हापूर चित्रनगरीची सुरुवात आदी महत्त्वाचे निर्णय कोणत्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेत? बॅरिस्टर बाबासाहेब भोसले यांनी वरील निर्णय घेतले होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर्वात कमी काळ राहिलेले मुख्यमंत्री कोण? म्हणजे काळजीवाहू मुख्यमंत्री PK सावंत यांचा अपवाद वगळता तर नारायण राणे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर्वात कमी काळ राहिलेले चढत्या क्रमाने 4 मुख्यमंत्री कोण? नारायण राणे 259 दिवस राहिले होते. शिवाजीराव पाटील निलंगेकर 277 दिवस राहिले होते. मारुतराव कन्नमवार 370 दिवस राहिले होते. बॅरिस्टर बाबासाहेब भोसले हे 377 दिवस राहिले होते. बॅरिस्टर बाबासाहेब भोसले यांच्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान झाले? शिवाजीराव पाटील निलंगेकर हे बाबासाहेब भोसले यांच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राहिले. त्यांचा जो जन्म आहे, शिवाजीराव पाटील निलंगेकरांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला होता? तर लातूर जिल्ह्यामध्ये झाला होता. ते मराठवाड्याचे सुपुत्र होते. लोकन्यायालय स्थापनेचा निर्णय कोणाच्या कार्यकाळामध्ये झाला? शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या कार्यकाळामध्ये तो झाला होता. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या मुख्यमंत्र्याचा योग्य क्रम कोणता? शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यानंतर शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले. त्यांच्यानंतर शरदचंद्र पवार आणि त्यांच्यानंतर सुधाकरराव नाईक, त्यानंतर शरदचंद्र पवार आणि त्यानंतर मनोहर जोशी असा हा क्रम आहे. सुधाकरराव नाईक हे वसंतराव नाईक यांचे पुत्र होते. चूक किंवा बरोबर सांगा. तर सुधाकरराव नाईक हे वसंतराव नाईक यांचे पुत्र नव्हते, म्हणून वरील विधान चुकीचं आहे. मग याबद्दल बरोबर काय सांगता येईल? तर वसंतराव नाईक यांचे पुतणे सुधाकरराव नाईक होते. सुधाकरराव नाईक यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला होता? तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुसद तालुक्यात त्यांचा जन्म झाला होता. 1994 साली राज्याचे महिला धोरण, महिला आयोगाची स्थापना, शेतमजुरांसाठी किमान वेतन आणि 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांना मोफत दूध असे महत्त्वाचे निर्णय कोणत्या मुख्यमंत्र्यांनी घेतले? तर हे निर्णय घेतले होते शरदचंद्र पवार यांनी. विद्यार्थ्यांना मोफत दूध 1ली ते 4थी, शेतमजुरासाठी किमान वेतन आणि राज्याचं महिला धोरण आणि महिला आयोगाची स्थापना ही शरद पवार यांच्या काळामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. स्वतंत्र महिला व बालविकास विभागाची स्थापना, अल्पसंख्याक आयोगाची स्थापना, जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा, सहकारी सूतगिरण्यांची स्थापना, जलसंधारण खात्याची निर्मिती ही कोणाच्या कारकिर्दीमध्ये झाली होती? सुधाकरराव नाईक यांच्या कारकिर्दीमध्ये वरील ज्या निर्मिती आहे, सुधारणा ज्या आहेत तर त्या झालेल्या आहेत. 1995 साली सत्तेवर आलेल्या शिवसेना भाजप युतीने कोणते मुख्यमंत्री महाराष्ट्राला दिले? तर या ठिकाणी मनोहर जोशी आणि नारायण राणे हे शिवसेना भाजप युतीने आपल्याला दिलेले मुख्यमंत्री आहेत. हा फोटो आहे मनोहर जोशी यांचा आणि हा आहे नारायण राणे यांचा. बॅरिस्टर अंतुले आणि मनोहर जोशी यांचा जन्म रायगड जिल्ह्यातला, तर नारायण राणे यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला होता? नारायण राणेचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग आणि अंतुले साहेब आणि मनोहर जोशी साहेब यांचा रायगड जिल्हा. नवे शैक्षणिक धोरण, मातोश्री वृद्धाश्रम,
क्रीडा प्रबोधिनीची स्थापना, 1 रुपयात झुणका भाकर, सैनिकी शाळा, महाराष्ट्र छात्रसेना, कृष्णा खोरे विकास महामंडळ, मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबईतील उड्डाणपूल आणि महाराष्ट्र कला अकादमीची स्थापना ही कोणत्या मुख्यमंत्र्याच्या कारकिर्दीत झाली? मनोहर जोशी यांच्या कारकिर्दीमध्ये वरील कामे झालेली आहेत. हिंगोली आणि गोंदिया हे 2 नवे जिल्हे, 28 तालुक्यांची निर्मिती, जिजामाता महिला आधार विमा योजना, बळीराजा संरक्षण विमा योजना, पर्यटन क्षेत्रास उद्योगाचा दर्जा, ऊसतोडणी कामगाराच्या मुलासाठी निवासी शाळा आणि 1999 हे वर्ष राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान वर्ष म्हणून साजरे, असे धडाडीचे निर्णय कोणाच्या कारकिर्दीमध्ये झाले होते? नारायण राणे यांच्या कारकिर्दीमध्ये हे निर्णय झालेले आहेत. नारायण राणे ते पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारकिर्दीतील मुख्यमंत्र्यांचा योग्य क्रम कोणता? नारायण राणे यांच्यानंतर विलासराव मुख्यमंत्री झाले. विलासरावांच्या नंतर सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यांच्यानंतर विलासराव देशमुख परत मुख्यमंत्री झाले. विलासराव देशमुखानंतर अशोकराव चव्हाण आणि अशोकराव चव्हाणांनंतर पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी राहिलेले नातेवाईक कोण? तर वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक काका पुतणे होते नात्यानी. शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण हे पितापुत्र होते. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपूर्वी अस्तित्वात असलेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले आणि शेवटचे मुख्यमंत्री कोण? यशवंतराव चव्हाण. द्विभाषिक मुंबई राज्याच्या स्थापनेपूर्वीच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या कालखंडात बॉम्बे प्रांताचे बॉम्बे स्टेटचे मुख्यमंत्री कोण? तर सर्वप्रथम होते बाळासाहेब खेर आणि त्यानंतर होते मोरारजी देसाई. हा जो फोटो आहे तो आहे बाळासाहेब खेर यांचा आणि हा फोटो आहे मोरारजी देसाई यांचा. महाराष्ट्राचे 28वे मुख्यमंत्री कोण? तर देवेंद्र फडणवीस हे 28वे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री कोण? तर सर्वात तरुण आणि दुसरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्वात तरुण पहिले मुख्यमंत्री शरद पवार. महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री कोण? उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचा पक्ष होता शिवसेना. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि जर आपण CN स्टडी पॉईंट हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे आपल्याला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त होतील. थँक्यू.